नमस्कार. मी प्राध्यापक संतोष मेंगाळ, वाणिज्य विभाग, रयत शिक्षण संस्थेचे आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गातील श्रमकल्याण व प्रथा या विषयाच्या कामगार कल्याणाचा उपयोगितावादी दृष्टिकोन सिद्धांत या घटकावर सविस्तर चर्चा करणार आहोत. श्रमकल्याणाची संकल्पना ही संपूर्ण जगामध्ये रुजलेली आज आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी सुद्धा कामगार आणि मालक असे दोन घटक अस्तित्वामध्ये होते, जे उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी असतात आणि उत्पादन वाढीवरती परिणाम करत असतात, तसेच देशाच्या आर्थिक विकासामध्ये सुद्धा हातभार लावत असतात. या दोन घटकांपैकी कामगार हे घटक संख्येने मोठे असतात, मालकांची संख्या त्यांच्या तुलनेमध्ये कमी असते. परंतु तरीसुद्धा मालक हा भांडवलदार वर्ग असल्याने श्रमिक त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असतात. मिळेल त्या वेतनावरती श्रमिक काम करतात आणि आपली उपजीविका भागवत असतात. ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोन भागांचा विचार करता ग्रामीण भागामध्ये औद्योगिकीकरण जास्त विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु शहरी भागामध्ये मात्र औद्योगिकीकरणाचा विकास हा मोठ्या प्रमाणावर झालेला असतो. उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही मूलभूत सुविधा असतात त्या शहरांच्या ठिकाणी प्रामुख्याने जास्त असल्यामुळे आपोआपच औद्योगिकीकरणाला शहरामध्ये चालना मिळत असते. परंतु शहरामध्ये काम करणाऱ्या कामगारांची किंवा श्रमिकांचा तुटवडा भासत असतो आणि ग्रामीण भागातील श्रमिक किंवा कामगार जे आहेत ते शहरी भागामध्ये रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने शहरामध्ये गेलेले असतात. परंतु शहरामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांचा पुरेपूर विकास होतोच असे नाही. कामाच्या ठिकाणी असणारी परिस्थिती, त्यांना मिळणारे वेतन याबाबत अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मालक किंवा सेवायोजक यांचा श्रमिकांच्या प्रती काय दृष्टिकोन आहे हे महत्त्वाचे असते. मूळतः प्राचीन काळापासून आजपर्यंत श्रमिक हा दुर्लक्षित घटक राहिलेला आहे. त्या घटकाचा सुद्धा समाजातील इतर घटकांप्रमाणे विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी काही तज्ज्ञांनी किंवा काही व्यक्तींनी श्रमकल्याणाच्या संदर्भामध्ये कार्य केलेले आहे. श्रमकल्याणाचे विविध उपक्रम मालक किंवा सेवायोजक वर्गांना समजावून सांगणे किंवा समाजासमोर श्रमकल्याणाचे विविध उपक्रम मांडणे असे विविध कामे त्यांनी केलेली आहेत. त्यातूनच श्रमकल्याणाचे विविध सिद्धांत तयार झाले आणि त्यातीलच उपयोगितावादी दृष्टिकोन सिद्धांत जो आहे तो उदयास आला. त्यावरती आज आपल्याला सविस्तर अशी चर्चा करायची आहे. कामगार कल्याणाचा उपयोगितावादी दृष्टिकोन सिद्धांत हा 19व्या शतकामध्ये लोकप्रिय झाला. हे तत्त्व इंग्लंडमधील जिनी बेन हँड या अर्थशास्त्रज्ञाने शोधून काढले. या तत्त्वाच्या किंवा या सिद्धांताच्या मते कामगार कल्याणावरती जास्तीत जास्त खर्च करणे अपेक्षित आहे, परंतु तो करत असताना किती करावा यालाही मर्यादा असतात. आजकाल आपण जर औद्योगिकीकरणामध्ये किंवा बाजारपेठांमध्ये जर विचार केला तर श्रमिक किंवा कामगारांवरती सेवायोजक जास्त खर्च करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. किंबहुना
कायद्याची अंमलबजावणी म्हणून ते काही खर्च श्रम कल्याणावरती करत असतात, परंतु तो खर्चसुद्धा त्यांना वायफळ वाटत असतो किंवा निष्फळ वाटत असतो. परंतु जिनीबेन हँड या अर्थतज्ज्ञाने मात्र उपयोगितावादी सिद्धांत जो आहे तो मांडल्यानंतर सेवा योजकांना किंवा मालकांना, त्याचबरोबर शासन किंवा कामगार संघटना यांनासुद्धा या उपयोगितावादी दृष्टिकोन सिद्धांताचे महत्त्व समजलेले आहे. या सिद्धांताच्या मते कामगार कल्याणावर केल्या जाणाऱ्या खर्चापेक्षा नफ्यात जास्त भर पडत नाही, हे चुकीचे असून श्रम कल्याणावर खर्च केल्यास नफ्यामध्ये जास्त भर पडते, हे या सैद्धांतिक तत्वानुसार सिद्ध झालेले आहे. कामगार कल्याणासाठी केलेल्या खर्चावर मिळणारा सीमांत लाभ हा जोपर्यंत सीमांत खर्चापेक्षा जास्त असतो तोपर्यंत कामगार खर्चामध्ये किंवा कामगार कल्याणामध्ये होणाऱ्या खर्चावरती वाढ होत असते. ज्या बिंदूला कामगार कल्याणावर केलेल्या खर्चापासून मिळणारा सीमांत लाभ हा करण्यात आलेल्या खर्चापासून कमी असेल तर कामगार कल्याणावरील खर्चामध्ये कपात होत असते. श्रमिकांवर खर्च करायचा किंवा नाही हे ठरवण्यासाठी जिनीबेन हँड या अर्थतज्ज्ञाने 3 सूत्रे सांगितलेली आहेत आणि त्या सूत्रांच्या आधारे कामगार कल्याणावर खर्च करावा किंवा नाही ते ठरविले जाते. कामगार कल्याणाची 3 सूत्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील महत्त्वाच्या संकल्पना किंवा त्यातील महत्त्वाचे जे काही शब्द आहेत ते पुढील प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमतः MLWC म्हणजेच मार्जिनल लेबर वेलफेअर कॉस्ट आणि MLWP म्हणजेच मार्जिनल लेबर वेलफेअर प्रॉफिट. MLWC म्हणजेच मराठीमध्ये सीमांत कामगार कल्याणावर केला जाणारा खर्च. MLWP म्हणजेच कामगार कल्याणातून मिळणारा सीमांत लाभ. ही सूत्रे खालीलप्रमाणे मांडलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमतः MLWP मोर दॅन MLWC इज इक्वल टू स्पेंट मोर. म्हणजेच सीमांत लाभ जो आहे तो जेव्हा कामगार कल्याणावरील खर्चापेक्षा सीमांत खर्चापेक्षा जास्त असतो त्यावेळेला सेवायोजक मोठ्या प्रमाणावरती कामगार कल्याणावर खर्च करतात किंवा त्यांनी कामगार कल्याणावर खर्च केला पाहिजे. जेव्हा खर्चापासून मिळणारा सीमांत लाभ हा जास्त असतो तोपर्यंत सेवायोजक नेहमी कामगार कल्याणावरती जास्तीत जास्त खर्च करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे MLWP मोर दॅन MLWC इज इक्वल टू स्पेंट मोर हे पहिली सूत्र या ठिकाणी सेवायोजकांना आणि कामगारांना लागू होते. त्यानंतर दुसरे सूत्र म्हणजेच MLWP लेस दॅन MLWC इज इक्वल टू स्पेंट लेस. म्हणजेच कामगार कल्याणावर केला जाणारा सीमांत खर्च हा कामगार कल्याणाच्या सीमांत लाभापासून मिळणाऱ्या खर्चापेक्षा जास्त असतो. म्हणजेच सीमांत लाभ हा कमी मिळतो त्यावेळेला कामगार कल्याण खर्चामध्ये कपात केली जाते. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला श्रम कल्याणावर केला जाणारा खर्च जो आहे तो कमी केला जावा असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही परिस्थिती केवळ व्यवसायांचा फक्त विचार करते, कामगारांचा या ठिकाणी विचार करत नाही. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र कामगार कल्याणावरती जर तुम्ही जास्त खर्च केला असेल किंवा व्यावसायिकांनी किंवा सेवायोजकांनी जर जास्त खर्च केला असेल तर भविष्यामध्ये त्याला नक्कीच सीमांत लाभ हा जास्त मिळू शकतो. त्यानंतर तिसरे सूत्र म्हणजे MLWP इज इक्वल टू MLWC म्हणजेच मार्जिनल लेबर वेलफेअर कॉस्ट आणि मार्जिनल लेबर वेलफेअर प्रॉफिट हे दोन्ही ज्या वेळेला
समान होतात, त्यावेळेला कामगार कल्याणावर केला जाणारा खर्च जो आहे तो थांबवला जात असतो. म्हणजेच प्रमाणापेक्षा जास्त खर्च त्या ठिकाणी करू नये. सीमांत खर्चापर्यंत कामगार कल्याणावरती जर सीमांत लाभ मिळत असेल किंवा कामगार कल्याणावर केल्या जाणाऱ्या सीमांत खर्चापासून जर सीमांत लाभ हा त्या बिंदूपर्यंतच मिळत असेल तर त्यापेक्षा जास्त खर्च केला जात नाही. तर कामगार कल्याणावर केला जाणारा जो काही खर्च आहे तो थांबवला जात असतो. या 3 परिस्थितीमध्ये व्यावसायिक किंवा सेवायोजक यांना कामगार कल्याण खर्चाच्या बाबतीमध्ये विचार करावा लागतो. यानंतर हा सिद्धांत पुढील काही महत्त्वाच्या गोष्टींवरती अवलंबून असतो. प्रथम पहिला भाग म्हणजेच कामगारांचा औद्योगिक घटक म्हणून विचार करणे. या सिद्धांतानुसार श्रमिक हा माणूस आहे आणि श्रमिक हा माणूस म्हणून विचारात न घेता भौतिक घटक म्हणून विचारात घेतला जातो किंवा औद्योगिक घटक म्हणून विचारामध्ये घेतला जात असतो. त्याला उत्पादन प्रक्रियेतील इतर निर्जीव घटकांप्रमाणेच वागविले जात असते. परंतु माणूस हा सजीव घटक आहे हे प्रथमतः मान्य करणे गरजेचे आहे. तो संवेदनशील आहे, सजीव आहे आणि सक्रिय सुद्धा आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशी अस्मिता त्याला असते आणि म्हणून कामगार हा उत्पादन आणि उपभोक्ता अशा दोनही गोष्टींशी संबंधित असतो. शिवाय त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्व सुद्धा असते. बऱ्याच वेळेला तो उत्पादक आणि उपभोक्ता या दोनही परिस्थितींमधून वावरत असतो आणि म्हणून कामगार कल्याणावरती केला जाणारा जो काही खर्च असेल तो उत्पादनाशी निगडीत ठेवता कामा नये. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र या दृष्टिकोनाच्या मते कामगार कल्याणावरील खर्च हा एखादा उत्पादक किंवा कामगार उत्पादनात किती भर घालतो याच्याशी निगडीत ठेवला जात असतो. या सिद्धांताच्या मते कामगार हा सुद्धा इतर औद्योगिक घटकांप्रमाणेच एक घटक मानला जात असतो. म्हणजेच कच्चा माल, यंत्र, त्याचबरोबर प्रक्रिया या सर्वांशी निगडीत असणारा हा एक घटक आहे. आणि या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून कच्चा माल किंवा यंत्रसामुग्री असेल, इमारत असेल यांची उपयोगिता किती आहे यावरून त्यावरती किती खर्च करायचा हे ठरविले जात असते. आणि त्याचप्रमाणे कामगार हा सुद्धा त्यातीलच एक घटक आहे किंवा उत्पादन प्रक्रियेतील एक घटक आहे आणि त्याच दृष्टिकोनातून त्याची असणारी व्यवसायाला उपयोगिता किती आहे यावरती अनेक सेवायोजक किंवा मालक त्यावरती खर्च करत असतात. म्हणजेच कामगारांकडून जर जास्तीत जास्त नफा मिळत नसेल किंवा कामगारांकडून मिळणारे जे काही उत्पादन आहे ते जर योग्य प्रमाणामध्ये मिळत नसेल तर कामगार कल्याणावरती जास्त खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजेच हा सिद्धांत शेवटी कामगारांना सुद्धा इतर औद्योगिक घटकांप्रमाणेच त्या ठिकाणी निर्जीव घटक म्हणून समजत असतो किंवा इतर घटकांप्रमाणेच त्यालाही स्थान दिलेले आहे. माणूस म्हणून किंवा एक संवेदनाशील व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहायला हवे हा सिद्धांत मात्र तसा विचार करत नाही. हा फक्त उत्पादनाचा किंवा उपयोगितेचा त्या ठिकाणी विचार करतो. त्यानंतर फक्त नफा म्हणून कामगारांकडे पाहू नये. नफ्याचा विचार करता नफा मिळविणे हे प्रत्येक व्यवसायाचे किंवा उद्योगांचे, सेवायोजकांचे अंतिम ध्येय असते आणि त्यासाठीच उद्योग व्यवसाय चालविला जात असतो. हे जरी मान्य असले तरीसुद्धा कामगार हा एक घटक, सजीव घटक आहे. त्याने केलेल्या कामातून फक्त नफा मिळावा एवढाच उद्देश सेवायोजकांनी ठेवू नये. श्रमकल्याण केल्याने नफा वाढत असतो असे या सिद्धांताला मान्य नाही किंवा या तत्वानुसार ते मान्य केले जात नाही. श्रमकल्याणावर व्यवसाय चालवून सेवायोजकांना त्यातून जास्तीत जास्त नफा मिळत नाही.
यालाही सकारात्मक बाजू सेवायोजकांची आजपर्यंत पाहायला मिळत नाही. उत्पादन प्रक्रिया सुरळीत चालवण्यासाठी किमान कामगार कल्याण सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांची कार्यक्षमता वाढेल. आजकाल आपण जर विचार केला तर प्रत्येक सेवायोजक किंवा मालक हा आपला व्यवसाय जो आहे तो फक्त नफा मिळविण्यासाठी चालवत असतात. परंतु नफा मिळवत असताना प्रत्येक सेवायोजक किंवा मालक यांनी व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कामगारांकडे फक्त नफा म्हणून पाहू नये, तर ते समाजाचा एक घटक आहेत याचाही विचार करणे गरजेचे आहे. उत्पादन प्रक्रियेतील इतर घटक जे आहेत ते नफा मिळवून देत असतात किंवा जर नफा मिळाला नाही तर त्यावरील खर्च कमी केला तरीसुद्धा चालतो. परंतु कामगारांना मात्र आवश्यक असणाऱ्या किंवा मूलभूत असणाऱ्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या द्याव्याच लागत असतात. नफ्याच्या प्रमाणावरती त्या अवलंबून ठेवून चालत नाहीत आणि हेच या सिद्धांतामध्ये विचार करणे गरजेचे आहे. त्यानंतर सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक. विशेषतः उत्पादनाची प्रक्रिया ही व्यवस्थित चालू राहण्यासाठी आणि नफ्याचे प्रमाण वाढवण्यासाठी श्रमिकांना किमान कामगार कल्याण सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असते किंवा त्या दिल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, कामाच्या ठिकाणची असणारी जी काही परिस्थिती असेल ती योग्य असावी, म्हणजेच श्रमिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे. मोताऱ्या, शौचालये यांची गरजेनुसार आणि प्रमाणानुसार त्या ठिकाणी उपलब्धता असायला हवी. श्रमिकांना कामाच्या ठिकाणी स्नानगृहे, उपहारगृहे, भोजनगृहे, विश्रामगृहे किंवा चालती फिरती उपहारगृहे यांची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असते. श्रमिक ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी पुरेसे वायुविजन असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्वच्छ प्रकाशसुद्धा त्या ठिकाणी असायला हवा. या मूलभूत गरजा ज्या आहेत किंवा मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या व्यवसायांना उपलब्ध करून द्याव्या लागतात. जर या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर कोणतेही कामगार किंवा कोणतेही श्रमिक त्या व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये काम करण्यासाठी तयार होणार नाहीत. म्हणजेच या ठिकाणी नफा मिळो अथवा न मिळो किंवा नफ्याचे प्रमाण कमी जास्त जरी झाले तरीसुद्धा या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून द्याव्या लागतात. जर त्यामध्ये जास्तीत जास्त नफा त्या व्यवसायाला मिळत असेल तरी दिल्या जाणाऱ्या ज्या काही सुविधा असतील त्या अजून गुणवत्तापूर्ण कशा दिल्या जातील. त्याचबरोबर कामगारांना फक्त मूलभूत सुविधा देऊन चालणार नाही, तर कामगारांना कारखान्याच्या बाहेर गेल्यानंतरसुद्धा काही सुविधांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, आरोग्य सुविधा, वाहतूक सुविधा या सुविधासुद्धा त्यांना देणे गरजेचे असते किंवा निवास सुविधा कामगारांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वपूर्ण घटक आहे. कामगारांच्या मुलांची शिक्षणे, त्याचबरोबर कामगारांच्या कुटुंबातील इतर सदस्य जे आहेत त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणे, कामगारांचा विमा उतरविणे, त्याचबरोबर कामगारांना समाजामध्ये अत्यंत चांगली वागणूक दिली जावी यासाठी प्रयत्न करणे, ह्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जात असतात. आणि या सिद्धांतानुसार कामगारांची उपयोगिता किती आहे याचा विचार करून सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या श्रमिकांना प्रत्येक व्यवसायाने किंवा उद्योगाने उपलब्ध करून देणे गरजेचे असते. त्यानंतर श्रमिकांचे व्यक्तिमत्व विकसित करणे. श्रमिकांचे व्यक्तिमत्व जर विकसित झाले तर व्यवसायाला त्याचा फायदा होत असतो. श्रमिकांचा सर्वांगीण विकास हा व्यवसायाच्या उत्पादन क्षमतेवर आणि आर्थिक वाढीवरती परिणाम करतो. हे आत्तापर्यंत सिद्ध झालेले आहे आणि त्यानुसारच श्रमिकांचे व्यक्तिमत्व जर विकसित करायचे असेल तर सेवायोजक किंवा मालक यांना त्यामध्ये पुढाकार घ्यावा लागत असतो.
व्यक्तिगतरित्या काही श्रमिक आपापल्या पातळीवरती व्यक्तिमत्व विकास करण्याचा थोडाफार प्रयत्न करतात, परंतु अपेक्षित असा सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास त्यांचा होत नाही. त्यामुळे सेवा योजक किंवा मालक यांनी त्यामध्ये लक्ष देणे गरजेचे असते. श्रमिकांचे व्यक्तिमत्व जर विकसित करायचे असेल तर श्रमिकांना कामाच्या ठिकाणी योग्य प्रशिक्षण प्रथमतः देणे गरजेचे आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर ते आपल्या व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतील किंवा कामाचे नियोजन चांगल्या पद्धतीने ते करू शकतील. श्रमिकांना आपल्या ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी व्यवसायाच्या किंवा उद्योगाच्या ठिकाणी ग्रंथालयाची सोय असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी विविध प्रकारची चर्चासत्रे आयोजित करणे, व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारी जी काही शिबिरे असतील त्यांचे आयोजन करणे, त्याचबरोबर विविध स्पर्धांचे आयोजन करणे, कार्यशाळा किंवा चर्चासत्रे यांच्यामध्ये श्रमिकांचा सहभाग वाढवून व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी त्यांना चालना देणे, अशा विविध गोष्टी आयोजकांना करता येत असतात किंवा असे विविध उपक्रम श्रमिकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राबविता येत असतात. आज आपण जर परिस्थिती पाहिली तर अनेक व्यवसायांमध्ये कुशल आणि अकुशल किंवा अर्धकुशल अशा प्रकारचे श्रमिक आपल्याला पाहायला मिळतात. कुशल श्रमिक जे आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा बऱ्यापैकी झालेला असतो, परंतु अकुशल व्यक्तिमत्वाचा किंवा अर्धकुशल जे काही श्रमिक आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पुरेसा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही आणि तो व्यक्तिमत्वाचा विकास होणे गरजेचे आहे. किंबहुना त्यांच्या जर व्यक्तिमत्वाचा विकास झाला तर कामाच्या ठिकाणी ते अधिक उत्साहाने काम करू शकतील. किंबहुना प्रशिक्षणाच्या द्वारे काम करत असताना नवीन तंत्रज्ञान त्यांना माहिती झाल्यामुळे आपोआपच उत्पादनामध्ये वाढ होते किंवा आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा व्यवसायाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत होत असते. उत्पादन वाढल्यानंतर आपोआपच व्यवसायाचा नफा वाढतो आणि व्यवसाय जो आहे त्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळत असते. तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असणारे कर्मचारी जर आपल्या व्यवसायामध्ये असतील, त्यांच्याद्वारे जर चांगल्या प्रकारचे काम होत असेल तर आपोआपच समाजामध्ये आपल्या व्यवसायाला चांगला नावलौकिक किंवा सामाजिक दृष्टिकोनातून प्रतिष्ठा आपल्या व्यवसायाला मिळत असते. आणि या सर्व गोष्टी जर आपल्याला विकसित करायच्या असतील तर श्रमकल्याणाच्या द्वारे किंवा श्रमकल्याणाचे जे काही उपक्रम आहेत ते श्रमिकांसाठी विशेष करून राबविले पाहिजेत. उपयोगितावादी दृष्टिकोन सिद्धांत जो आहे त्या सिद्धांतामध्ये त्या श्रमिकांपासून किती उत्पादन मिळते किंवा त्यांची उपयोगिता किती आहे याचा विचार केलेला आहे आणि याचा विचार केल्यानंतर त्या श्रमिकांपासून जर कमी उत्पादकता किंवा कमी नफा जर मिळत असेल तर त्यांच्या कल्याणावरती जास्त खर्च करू नये असे या सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे. जर जास्त नफा मिळत असेल किंवा आर्थिक विकास जर जास्त होत असेल तर जास्त खर्च केला पाहिजे. या सिद्धांताचा तिसरा भाग म्हणजेच केलेल्या खर्चापेक्षा जर नफा जास्त मिळत नसेल किंवा केलेला खर्च आणि सीमांत लाभ जो आहे तो जर सारखाच असेल तर श्रमकल्याणावर केला जाणारा खर्च हा थांबविला पाहिजे असेही म्हटले जाते. परंतु एक माणूस म्हणून त्या ठिकाणी श्रमिकांना वागणूक देत असताना हा सिद्धांत काही गोष्टींमध्ये आपल्याला थोडासा पुढे नेऊन विचार करावा लागेल की माणसाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या प्रत्येक व्यवसायाला द्याव्या लागतात. त्यावेळेला नफ्याचे प्रमाण कमी होणे किंवा जास्त होणे याचा विचार करून चालत नाही. तो व्यवसाय जर टिकवायचा असेल, नावारूपाला आणायचा असेल तर अशा वेळेला श्रमकल्याणाचे विविध असे उपक्रम त्या व्यवसायामध्ये राबविणे गरजेचे असते. म्हणजेच उपयोगिता ही महत्त्वाची आहेच किंवा त्यांच्यापासून किती नफा मिळतो, त्यांनी केलेल्या कामाद्वारे किती उत्पन्न वाढते हे महत्त्वाचे आहेच, परंतु समाजाचा एक घटक म्हणून सुद्धा श्रमिकांकडे त्या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे.
आज या सत्रामध्ये आपण श्रम कल्याणाचा उपयोगितावादी दृष्टिकोन सिद्धांत या घटकावर सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.